स्त्री जी आहे ती तिचं ओरिएंटेशन हेट्रोसेक्शुअल आहे आणि पुरुष जो आहे तो गे आहे, तो समलैंगिक आहे. पण प्रॉब्लेम कुठे येतो? प्रॉब्लेम गे किंवा समलिंगी असण्याबद्दल नाहीच आहे. प्रॉब्लेम इथे आहे फसवणुकीचा. जेव्हा सेक्शुअल ओरिएंटेशन हे कन्सील करून तुम्ही त्या पार्टनरशी लग्न करता, तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचंच नाही, आपल्या इंडियन कल्चरमध्ये 2 लोकांचं नाही, 2 फॅमिलीजचं लग्न होतं. तिथे 2 फॅमिलीज उद्ध्वस्त होतात. सो हे जे नुकसान आहे ते खूप मोठं आहे. या विषयाची व्याप्ती म्हण, ह्याची विड्थ म्हण, डेप्थ म्हण इतकी मोठी आहे आणि ते कुणीच बोलत नाही. कित्येकांना याच्याबद्दल माहितीच नसते की आपल्यासोबत हे घडलं, हेच कळत नाही त्यांना, किंवा हे घडताना सुद्धा त्यांना जे प्रश्न पडत असतात ते कुठे डिस्कसच केले गेलेले नाही आहेत. तर मी ठरवलं की आपण या विषयावरती लिहायचं आहे आणि मला इथे गे बॅशिंग करायचं नाही आहे किंवा होमोसेक्शुअल्सबद्दल वाईट आपल्याला काही प्रसृत करायचं नाही आहे. त्यांच्याबद्दल मला काहीच वाईट बोलायचं नाही किंवा प्रॉब्लेम्सही नाही आहेत. प्रॉब्लेम्स जे आहेत ते ह्या मॅरेज रिलेटेड आहेत. आयडेंटिटी जेव्हा तुम्ही कन्सील करून मॅरेज करताना ती शुद्ध फसवणूक आहे आणि त्याच्यामध्ये फक्त मुलीलाच नाही, त्या मुलालाही तितकाच त्रास होतो. तर ह्याचा अवेअरनेस आणणं गरजेचं आहे.